हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स. आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या नऊवारी साडीचं कलेक्शन. ही आहे पहिली साडी, जी आहे रेड कलरमध्ये. ही साडी मी लावलेली होती. याचा पिक मी तुम्हाला साईडनं देऊन देईल. आणि ही पण आहे पैठणीमधूनच, जी सिंपल आहे. ही मी अजून लावलेली नाही आहे. खूप सुंदर साडी आहे ही पण. खूपच छान वाइब्स येते घातल्यानंतर. आणि ही मी लावलेली आहे आणि ही मी ऑनलाईनच घेतलेली साडी आहे. ही मी लावली होती माझ्या फ्रेशर्स पार्टीमध्ये. ही साडी खूप खास आहे. ही आहे माझ्या आईच्या लग्नाची साडी. ही पैठणीमधून तर नाही, तर खूपच सुंदर साडी आहे. ही पैठणीमधून नाही आहे, पण सुंदर आहे. ही साडी आहे माझ्या मामाने आईला दिली होती. खूपच सुंदर साडी आहे. ही सिंपल पैठणीमधून आहे आणि छान फिनिशिंग येतं घातल्यानंतर. खूपच सुंदर दिसायला दिसतं हे. आणि ही साडी पण दिलेलीच आहे. खूपच सुंदर आहे. घातल्यानंतर खूप मस्त वाटतं. ही साडी पण सुंदर आहे. ही सिंपल पैठणीमधून सॅटिनमधून हिचा कपडा येतो. ही पण साडी माझ्या मामीने आईला दिलेली आहे. खूप सुंदर आहे. घातल्यानंतर खूपच छान वाटते. आणि याच्यावर असं ही साडी पण पैठणीच आहे. खूपच सुंदर आहे ही पण साडी. आणि ही माझ्या आईचीच आहे ही साडी. आणि या दोन साड्या एकच डिझाईन आहे, पण या दोन्ही आवडल्यामुळे मी दोन्ही रंगाच्या घेतल्या. साईडने मी याचा पिक दिलेला आहे. दोन्ही पण साड्या खूपच सुंदर आहे. घालण्यासाठी खूपच सुंदर आहे. इझिली वेअर करता येतं. आणि याच्यावरचं वर्क आणि याला साईडने असे टेसल्स दिलेले आहे. आणि ही दुसरी पण साडी तशीच आहे, फक्त हिचा कलर थोडासा वेगळा आहे. आणि या दोन्ही पण साड्या खूपच छान दिसतात नेसल्यानंतर. आणि जी मी आत्ता घातली आहे ही पण एक पैठणीच आहे, जी ब्लॅक कलरमधून मी स्पेशली मकर संक्रांतीसाठी मागवली होती ऑनलाईन. खूपच सुंदर साडी आली ही आणि खूपच छान आहे. ब्लॅक कलरची साडी जी मी आत्ता घातलेली आहे. आणि ही साडी मी दाखवता ठेवली होती. याचं रिझन असं की ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे, कारण ही साडी जी महालक्ष्मी असते ती महालक्ष्मींनी घातलेली साडी आहे. आणि हे खूपच पवित्र अशी वाइब्स मिळते हे घातल्यानंतर.